नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आत्तापर्यंत मी बनवलेले काही युजफुल कंटेंट. तसेच मी या अगोदरचे तर काही संस्थेला वगैरे दिलेले आहेत आणि गरजवंतूला पण दिलेले आहेत. पण आत्ता सध्या माझ्याकडे जेवढे साचलेले आहेत तेवढे मी कंटेंट तुम्हाला वन बाय वन दाखवते. म्हणजे ज्या ताईंनी अगोदरचे व्हिडिओ नसेल बघितले कटिंग स्टिचिंगचे, जे आता नवीन जोडले गेलेले आहेत त्या ताई, त्यांच्यासाठी पण उपयोग होईल. आणि प्रत्येक ताईंसाठी बघा, तुम्ही पण मला रिक्वेस्ट करता का हा व्हिडिओ दाखवा, तो व्हिडिओ दाखवा, तर ते मी अगोदर बनवलेले असते. तर तुम्हाला पण त्यांची लिंक मिळून जाईल. तुम्ही यूट्यूबला सर्च करायचं आहे. तर सर्वात अगोदर मी समोसा पाऊच पासून सुरुवात करते. तर हा समोसा पाऊच आपण बनवलेला आहे. आणि बघा, याच्यामध्ये मी शॅम्पूच्या पुढे ठेवलेले आहे. तुम्ही याचा कशा प्रकारे वापर करू शकता, अगदी ज्वेलरी वगैरे ठेवण्यासाठी पण तुम्ही याचा वापर करू शकता. खूप छोटूसा आहे पण कामाचं आहे, तुम्ही कुठे हँग करू शकता, अशा पद्धतीचं आहे. त्यानंतर ही एक टिफिन बॅग म्हणून मी दाखवली होती, ब्लाऊज पीसचा रियूज करून, खूप सुंदर आहे आणि तुम्ही या बॅगला खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे. त्याचबरोबर मी ते वेलक्रू वापरलेले आहे आणि अशा पद्धतीचे आहे आतील साईडने, खूप सुंदर आहे. आणि याची कटिंग स्टिचिंग पण आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला मिळून जाईल. वर्षा फॅशन टिफिन बॅग म्हणा किंवा ब्लाऊज पीसचा रियूज वर्षा फॅशन असं म्हटलं तरी पण तुम्हाला हे व्हिडिओ सर्चिंगमध्ये येऊन जातील. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा ही पण एक हँडबॅग म्हणा, पर्स पण म्हणू शकता तुम्ही, एकाच आयताकृती कापडापासून बनवलेली आहे. आणि हिचं बॉटम पण बघा किती बेस आहे, म्हणजे खूप ठीक असा बॉटम आहे आणि खूप सुंदर आहे. याची पण कटिंग स्टिचिंग तुम्ही नक्की बघा. आणि त्याचबरोबर आतमध्ये पण आपण इथे एक छोटंसं मिनी पॉकेट दिलेलं आहे, झिपर पॉकेट आहे. यामध्ये तुम्ही काही कॅश वगैरे पण ठेवू शकता, अशा पद्धतीचं हे पॉकेट दिलेलं आहे. ठीक आहे. आणि आतून पण बघा खूप मोठा असा स्पेस आहे या बॅगला पण. त्याचबरोबर मी ही पण एक साडीचा रियूज करून बनवलेली आहे. याच्यामध्ये टोटल आपले 4 ड्रेस बसतील, अशा पद्धतीची आपली हँडबॅग म्हणा किंवा पर्स किंवा प्रवासी बॅग पण म्हणू शकता तुम्ही मिनी याला. म्हणजे याच्यामध्ये 4 ड्रेस आरामात बसतात. मी हे ठेवून पण दाखवले ते जेव्हा शिवून झाली होती तेव्हाच. आणि आतमध्ये पण बघा, तर बघा अशा पद्धतीने आहे. आतमध्ये खूप मोठा असा स्पेस आहे आणि खूप फिनिशिंग सहित आपली ही बॅग बनवून रेडी होते. आणि जास्त वेळ पण नाही लागत, अगदी म्हणजे झटपट बनवून तयार होते. आणि दिसायला पण बघा किती सुंदर अशी दिसत आहे. ठीक आहे. तर तुम्ही यूट्यूबला सर्च करा किंवा मग मी लिंक पण देतेच. आणि वर्षा फॅशन ओल्ड साडी रियूज आयडिया किंवा वर्षा फॅशन ओल्ड क्लॉथ रियूज आयडिया किंवा क्रिएटिव्ह आयडिया, युनिक आयडिया वर्षा फॅशन असं म्हणून जरी सर्च केलं तरी पण तुम्हाला व्हिडिओ मिळून जातील. त्याचबरोबर ही एक डोअरमॅट आहे. ऍक्च्युली डोअरमॅटचे मी खूप सारे व्हिडिओ दाखवलेले आहे, म्हणजे 50 पेक्षा जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. डोअरमॅट डिझाईन किंवा बसकर म्हणा किंवा आसन म्हणू शकता, फ्लोअर मॅट म्हणू शकता, टेबल मॅट म्हणू शकता, खूप सारे व्हिडिओ आहेत. हे मी मागून बघा म्हणजे असं ट्रॅक सूटचा कपडा वापरलेला आहे, जो की जाड आहे आणि मध्यभागी शिलाईतून उरलेले जे अस्तरचे कापड असते त्या कतरणांचा वापर करून बनवलेला आहे. त्याचबरोबर हे एक पिंपळ पानाचं दुपटं आहे. हे रिक्वेस्टेड व्हिडिओ होता, त्यामुळे मी बनवलेलं होतं. कारण की एका ताईची रिक्वेस्ट होती की ताई पिंपळ पानाचं दुपटं शिवून दाखवा म्हणून. तर त्यासाठी मी हा रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवलेला आहे. ज्यांना बघायचं असेल त्यांनी वर्षा फॅशन पिंपळ पानाचं दुपटं म्हणायचं, तुम्हाला हा व्हिडिओ सर्चिंगमध्ये येऊन जाईल. लहान बाळासाठी पारंपरिक पद्धतीने पिंपळ पानाचं दुपटं दाखवलेलं आहे. त्याचबरोबर ही एक स्लिंग बॅग आहे, जी की आत्ताच मी मगाशी तुम्हाला एक 4 ड्रेस बसतील अशी एक बॅग दाखवली, त्याच साडीपासून उरलेली आहे. आणि हिला आपले टोटल असे 2 पॉकेट्स आहे. आणि स्लिंग बॅग पण खूप सारे व्हिडिओ आहेत. अगदी मी प्लेलिस्टच बनवलेली आहे आपल्या चॅनलवरती. स्लिंग बॅगची प्लेलिस्ट सेपरेट आहे, ट्रॅव्हल बॅगची प्लेलिस्ट सेपरेट आहे. अशा पद्धतीने याला टोटल असे 2 पॉकेट्स आहे. आणि खूप सुंदर अशी राऊंड शेपमध्ये आहे ही स्लिंग बॅग, अशा पद्धतीने आहे. आणि बॅक साईडने पण मी इथे लेसचा वापर केलेला आहे. तुम्ही याला 3 पॉकेट्स पण बनवू शकता, पण मी याला 2च पॉकेट बनवलेले आहेत, अशा पद्धतीचे आहे. त्याचबरोबर ही पण एक पर्स आहे आणि ही आपण ओल्ड साड्यांचा लेसचा रियूज करून बनवलेली आहे. खूप सुंदर दिसते, अगदी आकर्षक, अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसते. कोणाला गिफ्ट पण देऊ शकता आणि स्वतः पण वापरू शकता. आणि इकडे मी मिक्स अँड मॅच कलरचा कॉन्ट्रास्ट कलर वापरलेला आहे, कारण की इकडे लेस नाही वापरली कडेकडेला. आणि इथे विदाऊट झिप आहे, वेलक्रूचा वापर केलेला आहे मी. आणि आतमधून बघा अशा पद्धतीने दिसत आहे, खूप फिनिशिंग सहित आहे. आणि आतमधून मी इथे म्हणजे शॉपिंग बॅगचा अस्तर म्हणून वापर केलेला आहे. अगोदर लेस लावून घेतले आयताकृती कापडाला आणि नंतर हा एक बॉटम म्हणजे कडेचे जो पार्ट होते साईड पार्ट ते स्टिच केले आणि यावरती पायपिंग करून घेतली. खूप सिंपल आहे. त्यानंतर ही पण एक बॅग दाखवलेली आहे मी. हिला आपले टोटल असे 2 पॉकेट्स आहे आणि याच्यामध्ये आपण फॉर्मचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे फॉर्म नसेल तर तुम्ही तांदळाची, गव्हाची कोणती एमटी गोणी पण वापरू शकता. आणि आतमध्ये बघा शॉपिंग बॅग अस्तर म्हणून वापरलेली आहे. टोटल याला 2 पॉकेट्स आहे. आतमध्ये एक पॉकेट आहे आणि वरतून एक छोटंसं मिनी पॉकेट दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही काही कॅश वगैरे पण ठेवू शकता, अशा पद्धतीचे आहे. आणि कडेला आपण ही फ्रील अटॅच केलेली आहे, याच्यामुळे खूप सुंदर असा आपला लुक येतो आपल्या या हँडबॅगला किंवा पर्सला. आणि बॅक साईडने अशा पद्धतीने. आणि या साडीपासून मी अगोदर एक बॉक्स प्लेट फ्रॉक पण दाखवलेली आहे आणि एक पेन्सिल पाऊच पण दाखवलेला आहे, ते पण दाखवते.
तर अशा पद्धतीचं पेन्सिल पाऊच पण आहे, एकाच साडीचा रियूज करून बनवले आहे. आणि पेन्सिल पाऊचचे मी खूप सारे व्हिडिओ दाखवलेले आहे. डबल झिपर म्हणजे पाऊच आहे, पेन्सिल पाऊच वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या साईजचे. तुम्ही सर्जरी केलं वर्षा फॅशन पेन्सिल पाऊच तरी तुम्हाला व्हिडिओ सर्चिंगमध्ये येऊन जातील. अशा पद्धतीने हे रक्षाबंधनसाठी मी जेव्हा गिफ्ट आयडिया दाखवले त्या 4 वस्तू म्हणजे 4 पाऊच, त्यातलंच एक पाऊच आहे आणि ते मी तुम्हाला दाखवत आहे. बाकीचे 3 पाऊच तर मी वाटून दिले, म्हणजे मुलाला ज्यांनी राखी बांधली त्यांना. एक ननंदबाई आल्या नव्हते रक्षाबंधनला, तर त्यांच्या म्हणजे उरलेला आहे, त्या दिवाळीला आल्यावरती घेऊन जातील. तर रक्षाबंधनला नव्हते आले म्हणून राहिलं, तर तो तुम्हाला दाखवायला पुन्हा माझ्याकडे आहे. त्यानंतर हे पण एक पाऊच मी ओल्ड साड्यांचा लेसचा यूज करून बनवलेला आहे. अतिशय सिंपल आहे आणि आतमध्ये बघा आपण गोणीचा वापर केलेला आहे आणि क्विल्टेड पीस घेतला होता, एकच पीस घेतला होता. आणि अशा पद्धतीने इकडे पण एक हँडल दिलेला आहे आणि दोन्ही साईडने बघा अशा पद्धतीने दिसतं. आणि त्याचबरोबर हा आहे आपला बॉटम, खूप सुंदर आहे. याचा पण तुम्ही खूप साऱ्या प्रकारे यूज करू शकता, मल्टिपल यूज करू शकता, एव्हरीडे यूज करू शकता आणि एक ना अनेक प्रकारे उपयोग होतात असे छोटे छोटे पाऊचेसचे. अशाच प्रकारचे मी पाऊचेस बनवलेले, तर त्याच्यामध्ये मी म्हणजे माझं जे टेलरिंगचं सामान असतं ते ठेवलेलं आहे. म्हणजे झिप असते, कुठं रेडीमेड बेल्ट असते, रनर असते, ते अशा पाऊचमध्ये ठेवलं ना तर बरं पडतं, शोधायला अडचण येत नाही. त्याचबरोबर मी बांगड्या ठेवण्यासाठी पण एक पाऊच दाखवलं होतं आणि पॉलिथिनचा वापर करून बनवलेलं होतं. आणि आतमध्ये बघा अशा पद्धतीने आणि याला कडेकडेने आपण लेसचा वापर केलेला आहे. खूप सिंपल, याची पण कटिंग स्टिचिंग मी दाखवलेली आहे. तुम्ही वर्षा फॅशन बँगल बॉक्स म्हटले तरी पण तुम्हाला व्हिडिओ सर्चिंगमध्ये येऊन जाईल. आणि सगळ्यात लास्टला पण मी दाखवते, तुम्हाला जर म्हणजे व्हिडिओ शोधता येत नसेल तर कशा पद्धतीने शोधायचे यूट्यूबला ते पण दाखवते, सर्वात शेवटी सांगते. आता यानंतर मी इथे ही पण एक बॅग दाखवलेली आहे, हँडबॅग पण म्हणू शकता. ही विदाऊट झिपर आहे आणि ही फक्त एकच पॉकेट आहे याच्यामध्ये, कारण की हा फक्त एवढाच कुर्तीचा एकच पीस होता आयताकृती आणि त्याचाच वापर मी इथे केलेला आहे. आणि बॉटम अशा पद्धतीचे आहे, याचा वेगवेगळ्या पद्धतीचे बॉटमचे बेस मी दाखवलेले आहेत. त्यानंतर हे पण एक पाऊच आहे, हे पण साडीचा लेसचा यूज करून बनवलेले आहे. बॅक साईडला वेलवेटचा कपडा आहे आणि याला 2 पॉकेट्स आहे. आणि हे मला प्रचंड आवडतं, कारण की मी स्वतःच यूज करते. याच्यामध्ये मी माझं मेकअपचं प्रोडक्ट ठेवलेले आहेत, म्हणजे सिंदूर वगैरे जे आपल्याला एव्हरीडे लागतात ते अशा पद्धतीने आहे. आणि खूप सुंदर आहे आणि हे पटकन वापरात पण येतं आणि कुणाला पण म्हणजे गिफ्ट पण देण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. अशा पद्धतीचं पाऊच आहे आणि माझं तर आवडतीच आहे. आणि स्लिंग बॅगमध्ये पण मी एक रिक्झिनची पण दाखवलेली आहे, ती स्वतः मी पण वापरते. आता ज्या ताई माझे रेग्युलरली व्हिडिओ बघतात त्या ताईंना माहीतच आहे आणि ज्या नाही बघत तर त्यांच्यासाठी सांगते, म्हणजे अगोदरचे पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. त्याचबरोबर हा ओटीचा रुमाल, ओटीचा बटवा म्हणून दाखवलेला आहे, नवरीसाठी किंवा डोहाळे जेवणासाठी. तर अशा पद्धतीचा आहे, खूप सिंपल आहे. याची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे ना, अशा पद्धतीने ते दिसणार आहे. यामध्ये तुम्ही एक नारळ आरामात ठेवू शकता. मी जेव्हा शिवलं होतं तेव्हा याच्यामध्ये पूर्ण म्हणजे ठेवून पण दाखवलेलं आहे. तर म्हणजे रिक्वेस्ट होती तेव्हा मी रिक्वेस्टेड व्हिडिओ म्हणून बनवलेला होता. ज्या ताईंना बघायचं असेल त्यांनी सर्च करा ओटीचा रुमाल म्हणून, तरी तुम्हाला वर्षा फॅशन ओटीचा रुमाल म्हटलं तरी पण तुम्हाला हा व्हिडिओ मिळून जाईल. त्याचबरोबर अजून एक पोटली बॅग पण दाखवलेली आहे मी. पोटली बॅग अशा पद्धतीची दाखवलेली आहे, म्हणजे 2 पोटली बॅगचे व्हिडिओ आहेत ॲक्च्युली आपल्या चॅनलवर. वर्षा फॅशन पोटली बॅग म्हटलं तर तुम्हाला मिळून जाईल. काही जास्त अवघड नाही, फक्त 2च कापडांपासून बनवलेले आहेत अशा पद्धतीने. आणि हे रेडीमेड नाड्या वापरलेल्या आहेत ज्या आपण ब्लाऊजला वापरतो, त्याच अशा पद्धतीने आतील साईडने अशा पद्धतीने दिसत आहे. कोणत्याही आउटफिटवर मॅच होणारी तुम्ही पोटली बॅग बनवू शकता, म्हणजे साडीचा किंवा ब्लाऊज पीसचा कपडा घेऊन तुम्ही अशा पद्धतीची बनवू शकता. त्यानंतर हे पण एक पाऊच आहे. ॲक्च्युली या पाऊचला पण तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे आणि हे मी उरलेल्या कापडापासून बनवलेले आहे. आणि याला आपले टोटल असे 5 पॉकेट्स आहे. तर बघा हे एक झिपर पॉकेट आहे अशा पद्धतीचं आहे आणि आतमध्ये पण एक अस्तर आहे. इकडे मी टच बटनचा वापर केला आहे. त्याचबरोबर हे पण एक झिपर पॉकेट आहे. आणि बघा अशा पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये अँड्रॉइड मोबाईल पण आरामात ठेवू शकता. तर मोबाईल बसेल एवढ्या मोठ्या साईजमध्ये. हा पण एक कप्पा आहे. त्याचबरोबर इथे पण आपण एक पॉकेट दिलेले आहे आणि इथे पण आपण छोटे छोटे 2 पॉकेट दिलेले आहे, म्हणजे असे 1 2 3 4 आणि 5 टोटल असे 5 पॉकेट्सचा आपण हे पाऊच म्हणा पर्स बनवलेली आहे. आणि खूप सिंपल आहे. आणि इकडे आपण टच बटन दिसू नये म्हणून इथे साडीचं लेसचा वापर केला आहे. कडेकडेला 4ही बाजूने पायपिंग करून घेतलेली आहे. अशा पद्धतीचं आहे. अगदी 14 बाय 9 इंचाचा कपडा घेतला होता आयताकृती आणि त्याच्यापासूनच आपण हे बनवलेलं आहे, एकाच आयताकृती कापडापासून. याची कटिंग स्टिचिंग पण खूप सुंदर आणि सावकाश आणि स्टेप बाय स्टेप दाखवलेली आहे. नक्की तुम्ही यूट्यूबला सर्च करा वर्षा फॅशन म्हणजे पाऊच वगैरे, तरी तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल. आणि लास्टला तर मी दाखवणारच आहे कशी सर्च करायची ते. त्याचबरोबर हे पण एक मेकअप पाऊच म्हणून दाखवलेलं आहे. आता याच्यामध्ये मी माझं सामान भरून ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण छोटे छोटे साईडला पण कप्पे बनवलेले आहेत, म्हणजे तुम्ही याच्यामध्ये नेल पेंट किंवा इतर मेडिसिन्स वगैरे कुठलंही प्रोडक्ट ठेवू शकता अशा पद्धतीचं आहे. आता माझं याच्यामध्ये सामान आहे ठेवलेलं, त्यामुळे तुम्हाला कडेचे कप्प्याने दाखवता येणार, पण मी इकडे तुम्हाला त्याचा फोटो दाखवते आतमधला, म्हणजे तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने आतमध्ये याला मी छोटे छोटे 10 पॉकेट दिलेले आहेत.
आणि खूप सिंपल आहे. याची पण कटिंग स्टिचिंग तुम्ही नक्की सर्च करा, वर्षा फॅशन मेकअप बॉक्स, तरी पण तुम्हाला हा व्हिडिओ मिळून जाईल. आणि अशाच पद्धतीने मी टिफिन बॅग पण दाखवलेली आहे, रोटी कवर आहे, खूप सारे ब्लाऊज कवर, साडी कवर, सगळे व्हिडिओ आहेत, तुम्हाला मिळून जातील. आता रिसेंटली मी एक सिलेंडर कवर पण दाखवलं, ती रिक्वेस्ट होती म्हणून सिलेंडर कवरचा व्हिडिओ दाखवलेला होता. त्यानंतर तोरणचे पण खूप सारे व्हिडिओ आहेत. तर बघा अशा पद्धतीने हे तोरण आहेत, म्हणजे आपण ब्लाऊज पिक्चर यूज करून बनवले आहे. त्याचबरोबर मी श्री स्वामी समर्थ म्हणून पण तोरण बनवले आहे, घरीच बनवलेलं आहे. ते नाव पण कसं काढायचं तोरणवरती ते पण दाखवलेलं आहे. त्याचबरोबर म्हणजे खूप सारे 5 ते 6 व्हिडिओ आहेत तोरणचे. अशा पद्धतीने हे पानांचं तोरण आहे. त्याचबरोबर हे पण आत्ताच गौरी गणपतीमध्येच दाखवलं होतं. हे पण एक साडीचं लेसचा यूज केला आणि फक्त काठांचा यूज करून बनवलेलं आहे. अशा पद्धतीचं तोरण दाखवलेलं आहे आणि खूप छान आहे. मी सध्या तरी माझ्या घराला 2 तोरण मी स्वतः बनवलेलेच लावलेले आहेत. आणि त्याचबरोबर हे पण एक मोबाईल पाऊच आहे. हे अगदी सिंपल आहे आणि एकच पॉकेट आहे याच्यामध्ये आणि वेलक्रू वापरलेले आहे आणि जास्त वेळ तर लागतच नाही. कमी वेळात आणि कमी मेहनतीमध्ये बनवून तयार होणारे हे एक पाऊच दाखवलेले आहे. आणि याच्या व्यतिरिक्त पण खूप सारे व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती, तुम्ही नक्की बघू शकता. आता दाखवते मी तुम्हाला कसे बघायचे. पुढे मी मोबाईलची स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन करते आणि ते दाखवते. त्याचबरोबर हे एक रिमोट कवर पण दाखवलेले आहे, ते इथंच ठेवलेलं होतं बेडवरती म्हणून लक्षात आलं. आणि ही पण रिक्वेस्ट होती म्हणूनच बनवलं होतं रिमोटसाठी कवर. ठीक आहे, मी मोबाईलची स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेली आहे. सर्वात अगोदर आपल्याला यूट्यूबवरती जायचं आहे. अशा पद्धतीने यूट्यूब ओपन केलं मी, त्याची स्क्रीन रेकॉर्डिंग तुम्हाला इथे लावते. त्यानंतर यूट्यूबला इथे सर्च करायचं वर्षा फॅशन, VARSHA वर्षा, FASHION वर्षा फॅशन आणि पुन्हा या सर्च बारवरती क्लिक करायचं. ठीक आहे, रिंग बिंगली. त्यानंतर इथे माझी ग्रीन हिरव्या साडीवरची फोटो येतो अशा पद्धतीने. आणि त्याला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. जर नसेल सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करून घ्या. आता आपलं हे चॅनलचं पेज पूर्ण ओपन झालेलं आहे. अशा पद्धतीने ही चॅनल पेज आहे. ठीक आहे, आणि यावरती तुम्ही हे सगळं व्हिडिओ बघू शकता. आता इथे तुम्ही व्हिडिओजवरती गेले तर तुम्हाला ऑल व्हिडिओ बघायला मिळतील. अशा पद्धतीने जो बघायचा असेल तो तुम्ही व्हिडिओ इथे बघू शकता. हे व्हिडिओज आहेत. त्याच्यानंतर पॉप्युलर बघू शकता, ओल्ड एज बघू शकता, म्हणजे जे व्हायरल व्हिडिओ आहेत ते पण इथून बघू शकता. त्याचबरोबर इथे शॉर्ट्स व्हिडिओ पण बघू शकता, तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओ बघायचे असतील तर. त्यानंतर इथे लाईव्ह, जसं मी लाईव्ह अगोदर गेलेले असते तर ते लाईव्ह स्ट्रीम पण तुम्ही इथे बघू शकता. त्याचबरोबर इथे प्लेलिस्ट दिलेली आहे. मेन म्हणजे मला तुम्हाला प्लेलिस्टच दाखवायची होती, तर प्लेलिस्ट दिलेली आहे इथे. तर बघा इथे वर्षा फॅशन शूटिंग आणि एडिटिंग कसं करायचं. इथे DIY मध्ये इथे 255 व्हिडिओ आहेत. इथे व्लॉग आहेत, इथे होम डेकोरेशन आहे. त्याच्यावरती क्लिक करायचं आणि तुम्हाला इथे होम डेकोरेशनमध्ये तोरण, कंदील, पुन्हा म्हणजे जे जे मी तोरण बनवलेले, ताटावरचा रुमाल वगैरे सर्वच व्हिडिओ बघायला मिळतील. अशा पद्धतीने आहे. ठीक आहे, त्यानंतर पुन्हा इथे बॅक जायचं आणि पुन्हा प्लेलिस्टमध्ये तुम्ही इथे बघू शकता. ओल्ड क्लॉथचा यूज म्हटलं, ही एक प्लेलिस्ट बनवलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला सगळे ओल्ड क्लॉथचा यूज करून बनवलेले भेटेल. डोअरमॅट भेटतील, पुन्हा म्हणजे जे जे आपण ओल्ड क्लॉथचा यूज करून बनवले आहे, डोअरमॅट, पुन्हा पायपुसणी, बॅग, हँडबॅग, पर्स, खूप सारे व्हिडिओ मिळतील. त्याचबरोबर अशा पद्धतीने क्लिक केलं की तुम्हाला दुसरी प्लेलिस्ट ट्रॅव्हलिंग बॅगची बघायची असेल तर इथे तुम्हाला सगळे ट्रॅव्हल बॅग मिळतील. म्हणजे जीन्स पॅन्टपासून बनवलेली ट्रॅव्हल बॅग, पुन्हा ब्लाऊज पीसपासून बनवलेली टिफिन बॅग, खूप सारे प्रकार भेटतील. अशा पद्धतीने तुम्हाला जो व्हिडिओ बघायचा असेल त्यावरती तुम्ही क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा असेल, तुम्ही यावरती क्लिक करायचं आणि हा व्हिडिओ प्ले होऊन जाईल. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. ठीक आहे, आणि त्यानंतर इकडे कम्युनिटी पोस्ट असते. इथे मी वेगवेगळ्या प्रकारचे पोस्ट पण अपलोड करत असते. अशा पद्धतीचे म्हणजे जे जे व्हिडिओ मी अपलोड करते त्यांचे पोस्ट पण मी कम्युनिटीला अपलोड करत असते. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो मी तुम्हाला म्हणजे प्लेलिस्टवरती कशा पद्धतीने प्लेलिस्ट चेक करायची जे मी अगोदर दाखवलेली आहे ते तुम्ही बघू शकता. ब्लाऊजची पण प्लेलिस्ट दिलेली आहे. इथे सिलाई मशीन म्हणून आहे, ही सिलाई मशीन म्हणून प्लेलिस्ट आहे ब्लाऊजची. यावरती क्लिक केलं तुम्हाला सर्व ब्लाऊजचेच व्हिडिओ बघायला मिळतील. अशा पद्धतीने टोटल आहेत, म्हणजे ब्लाऊजला काजी बटन कसे लावायचे, हुकपट्टी लुकपट्टी कशी लावायची, सर्वच व्हिडिओ तुम्हाला इथे बघायला मिळतील. ठीक आहे, तर बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला संपूर्ण म्हणजे चॅनलचं पेजच ओपन करून दाखवलेलं आहे. इथे सर्च करून हे आपलं पूर्ण चॅनलचं पेज ओपन झालेलं आहे आणि इथे तुम्ही सर्वच व्हिडिओ बघू शकता. असे वरती वरती स्क्रोल करून पण बघू शकता. ठीक आहे, तर मैत्रिणींनो
आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आयडिया कशा वाटल्या त्या पण मला नक्की सांगा. आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय.